राखेतून बाहेर आलं थरारक सत्य, गाव हादरलं, बाईच्या मृत्यूनंतर घडलं अनोखं गुण. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात. आज आम्ही घेऊन आलो आहोत अशी एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. गावात एका महिलेला आजारपणामुळे मृत घोषित करण्यात आलं. तिच्या कुटुंबाने दुःखी मनाने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. सगळं काही नेहमीसारखंच पार पडलं. शेवटचा निरोप, रडणारे नातेवाईक आणि अखेर चितेवर अग्निसंस्कार. गावकऱ्यांनीही आपली उपस्थिती दाखवून मृत आत्म्याला श्रद्धांजली वाहिली. मात्र खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते. जेव्हा सकाळी लवकर चितेची राख गोळा करण्यासाठी काही जण गेले, तेव्हा अचानक त्यांनी काही विचित्र आवाज ऐकले. आधी वाटलं वारा असेल, पण क्षणात राख हलायला लागली. हे पाहून गावकरी थक्क झाले. त्यातलं सर्वात भयानक म्हणजे राखेतून एक वस्तू बाहेर आली. काहींच्या म्हणण्यानुसार तो एखादा ताईत किंवा रहस्यमय अंगठी होती, तर काहींच्या मते राखेतून एक कागदाचा तुकडा बाहेर आला ज्यावर काही गुपित लिहिलं होतं. एवढंच नाही तर जवळच्या CCTV कॅमेऱ्यात एक काळी छाया फिरताना दिसली. ती छाया अगदी राखेला स्पर्श करून अदृश्य झाली. हे फुटेज पाहून गावकरी हादरले आणि भीतीने ग्रस्त झाले. पोलिसांनी जागेवर धाव घेतली आणि सगळं सामान जप्त केलं. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही फक्त योगायोगाची गोष्ट असू शकते. मात्र गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही. त्यांना ठाम वाटतंय की या बाईच्या मृत्यूनंतरचं हे गूढ आहे. काही जण सांगतायत की त्या बाईवर जिवंतपणीच काळ्या जादूचे प्रयोग झाले होते. तिच्याकडे असलेल्या गुपितामुळेच तिचा मृत्यू झाला आणि आता ती सत्य बाहेर आणण्यासाठी परत आली आहे. गावात वातावरण भीतीचं झालं आहे. लोक संध्याकाळीनंतर घराबाहेर पडायला घाबरतायत. मुलांना एकटं सोडायला कुणीही तयार नाही. अंधश्रद्धा आणि भीतीमुळे लोकांत चर्चा रंगू लागल्या आहेत. आता प्रश्न असा आहे की राखेतून बाहेर आलेलं ते गुपित खरंच आत्म्याची खूण होती का, की कुणीतरी मुद्दामून घडवून आणलेली युक्ती आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बाईच्या मृत्यूमागे खरं कारण काय होतं? या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण सत्य बाहेर येईपर्यंत हे गूढ कायमचं गावाला हादरवत राहणार यात शंका नाही.